या सांगली लोकसभेमध्ये विद्यमान जे खासदार आहेत संजय काका पाटील यांचं काम अजिबात नाही, 5 वर्षामध्ये अजिबात काम झालेलं नाही आणि ह्या वेळेला आघाडीतर्फे नवीन उमेदवार जर चांगला तगडा दिला तर भाजपचा निश्चित पराभव होईल। पण आता हे सरकार तर जाहिरात करते ती उज्ज्वल गॅसच्या योजनेतनं सगळ्यांना गॅस कनेक्शन दिले, सबसिडी दिले। जाहिरात करून काय करायचं? काय वाटते आता लोकसभेच्या निवडणूक आहे, कसं सरकारचं काम आहे? चांगलं आहे। काय कोण निवडून यावं वाटते काय एकंदरीत सरकारचं काम कसं वाटतं? सरकारचं काम बरोबर नाही, काय वाटते देशामध्ये? काय मोदी येणार। समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन आले आहेत रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स विटा। विटामध्ये गुंतवणूक करणे असो किंवा स्वतःचे हक्काचे घर घेणे असो, रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स आहे तुमच्यासाठी सुवर्ण संधी। प्रत्येक फॅमिलीसाठी कन्व्हिनियंट ठरेल असा उत्कृष्ट प्लॅन आणि वर्षानुवर्षे मजबूत राहील असे गुणवत्तापूर्ण बांधकाम। आमची इतर वैशिष्ट्ये महारेरा रेजिस्टर प्रोजेक्ट, 80% लोन सुविधा, उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम, सर्व आवश्यक नागरी सुविधा हाकेच्या अंतरावर, ग्रुप बुकिंग साठी विशेष सवलत। त्यामुळे वेळ न घालवता लवकर आपल्या हक्काच्या घराचे मालक व्हा, कारण डिस्काउंट रेट मधील मोजकेच फ्लॅट शिल्लक आहेत बरं का। पत्ता रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स, इस्टिन हॉटेल शेजारी, मायनी रोड, विटा। बुकिंग साठी संपर्क 87 66 56 15 83। नमस्कार, मी चेतन सावंत। स्पेशल गोष्टच्या आखाडा लोकसभेचा या निवडणूक स्पेशल कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण स्पेशल गोष्टच्या माध्यमातून या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काही लोकसभा मतदारसंघांमध्ये सामान्य नागरिक असतील, मतदार असतील, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असतील, यांचं जनमत, जनतेच्या मनातील सर्वे हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। इथून पुढे 2 महिने आम्ही काही लोकसभा मतदारसंघांमध्ये फिरून तेथील ग्राउंड रिपोर्ट आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आज आपण सांगली लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील कडेगाव तालुक्यातील कडेगावच्या आठवडी बाजारामध्ये आज आलेलो आहोत आणि फार मोठा आणि जुना हा असा आठवडी बाजार आहे आणि या ठिकाणच्या शेतकरी असतील, व्यापारी असतील, सामान्य नागरिक असतील, यांच्या मनामध्ये नेमका खासदार कोण आणि इतर देशात कुणाचं सरकार व्हावं किंवा येथील समस्या काय आहेत, अशा प्रकारचे आपण काही प्रश्न घेत आहोत आणि आपण आज ह्या सगळ्या प्रश्न आपण लोकांना विचारणार आहोत। लय मागलाय ती कमी झाला पाहिजे। महिलांची समस्या हीच आहे, लाईट बिल जास्त येते ती कमी झाली पाहिजे। नंतर महिलांनी काही सोयी नाही त्या कशाच्या, महागाई वाढली आहे। पण आता हे सरकार तर जाहिरात करते ती उज्ज्वल गॅसच्या योजनेतनं सगळ्यांना गॅस कनेक्शन दिले, सबसिडी दिले। नुसतं जाहिरात करून काय करायचं सांगा बरं? गॅस इतका मागलाय की महिलांनी करणार काय? कुठं सबसिडी तरी आहे? नाही ना, पहिली येत होती, आता कुठं नाहीच ना तशी। मग आता काय केलं पाहिजे? ही सरकार नुसतं असं जाहिरात करून काय उपयोग आहे त्याचा? फक्त जाहिरात करतय, ही म्हणायचं आहे मला। काय वाटते आता लोकसभेच्या निवडणूक आहे, कसं सरकारचं काम आहे? चांगलं आहे। चांगलं आहे का? होय, गॅस पटापट मिळाले। गॅस पटापट भेटले नाही का? बर, खासदार कोण आहेत माहिती आहे का सांगलीचे? नाही आम्हाला माहित। का हो, का नाही माहिती? बरं, आता कोण असायला पाहिजे खासदार? कोण असू दे आता, कोण असायला पाहिजे असं? तुम्हाला काय वाटतं, कोणत्या पक्षाचं असावा खासदार? भाजपचा असावा। बर, आता भाजपचाच खासदार आहे आता संजय काका आणि आता पृथ्वीराज बाबा देशमुख बी उमेदवारी मागत्या। कुणाला उमेदवारी मिळायला पाहिजे? पृथ्वीराज बाबांना उमेदवारी मिळायला पाहिजे वाटतं तुम्हाला? का असं का वाटतंय? वाटतं तर त्यांनी सुविधा केली, त्या पाणी बिनी। होय का? मग त्यांनी पाणी बिनी सगळं भरपूर केले ना। कुठलं गाव मावशी तुमचं? कडेगाव। म्हणजे इथलं जायचं तुम्ही? तुमचं काय ही दुकान आहे काय? बर, किती वर्ष झालं दुकान आहे? आहे की 2-3 वर्ष झालं। म्हणजे आता सुरू केलं। आता ही लोकसभेची निवडणूक आहे हो, त्यामुळे आम्ही लोकांच्या नेमकं मनात काय चाललंय किंवा लोकांच्या समस्या काय हे आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवतोय। तर काय वाटते तुम्हाला, काय होईल या लोकसभेच्या निवडणुकीत? कुठला पक्ष जरा येईल वाटते तुम्हाला? आता कुठलं म्हणजे
आता खासदार कोण आहे माहिती आहे का तुम्हाला सांगलीचे? नाही आता संजय काका पाटील खासदार आहेत ते. हा मग आता काँग्रेसकडनं विशाल पाटलांची उमेदवारी होती फायनल आणि भाजपमधनं संजय काका मागतात, पृथ्वीराज बाबा देशमुख उमेदवारी मागतात. काय कोण निवडून यावं वाटते तुम्हाला? काका काका निवडून यावं वाटते असं का वाटतंय? कारण का मदत करते ती मदत सांगतो करते ती. हो म्हण. नमस्कार, काय नाव तुमचं? बादशाह बर, गाव कडेगाव. याच गावचे काय बाजारला आलाय वाटतं? नाही दुकान आहे बरं. तुमचं दुकान आहे स्वतः? किती वर्षापासून आहे दुकान? दुकानात 30 वर्ष झाले. होय का? बर, आता रणधुमाळी सुरू झाल्या लोकसभेची, आचारसंहिता कधी लागेल, काय एकंदरीत सरकारचं काम कसं वाटतंय तुम्हाला? सरकारचं काम बरोबर नाही. बरोबर नाही म्हणजे का बरोबर नाही वाटतंय? काय बघा की आता सगळे राजकारण सगळे उलटापालट झाले राजकारणाचे. म्हणजे ही जी फोडाफोडीचं राजकारण झालंय ती आवडत नाहीये नाही तुम्हाला? आवडत, नाही आवडत. बरं, सांगली लोकसभेबाबत काय म्हणणं आहे तुमचं? कोण इथे खासदार होईल वाटते तुम्हाला? हे काँग्रेसचा खासदार होईल. या वेळेला विशाल पाटील होते विशाल पाटील. त्यांचं आता नाव निश्चित होते. हा, विशाल पाटील. आणि भाजपच्या खासदारांचं काम कसं आहे इथं? हा, चांगलं आहे. एक नंबर काम आहे. भाजपच्या? हा, भाजपचं काम चांगलं आहे. आणि मग खासदार काँग्रेसचे होते आता वाटते. काँग्रेसचं खासदार आहे. सत्ता परिवर्तन होईल यावेळेला परिवर्तन हा, होईल. होईल. का बदल होईल वाटते तुम्हाला? त्यांच्या कारणामुळेच, ह्यांच्या भानगडीमुळे आता बदल होणार. नमस्कार, काय नाव तुमचं? मी शिवलिंग सोनवणे, बहुजन समाज पार्टी सांगली जिल्हा महासचिव. बर, म्हणजे तुम्ही एका पक्षात काम करताय? राष्ट्रीय पक्षाचं काम करतो मी. बर, आणि त्यासोबत हा व्यवसाय व्यवसाय सांभाळून, घरदार सांभाळून सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो. किती वर्षापासून आहे व्यवसाय तुमचा हा? व्यवसाय 20-25 वर्ष झाले की. बर, बरं, काय वाटतं आता एकंदरीत लोकसभेची म्हणजे आचारसंहिता कधी लागेल, तर सांगली लोकसभेबाबत तुमचं काय मत आहे? नाही, या सांगली लोकसभेमध्ये विद्यमान जे खासदार आहेत संजय काका पाटील यांचं काम अजिबात नाही. 5 वर्षामध्ये अजिबात काम झालेलं नाही. खासदार साहेब कुठल्याही 8ही विधानसभाच्या मतदारसंघामध्ये कुठेही फिरलेले नाहीत आणि कोणतंही काम त्यांनी केलेलं नाही. त्यामुळे निष्क्रिय खासदार म्हणून, भाजपचे निष्क्रिय खासदार म्हणून त्यांच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. आणि यावेळेला आघाडीतर्फे नवीन उमेदवार जर या चांगला तगडा दिला तर भाजपचा निश्चित पराभव होईल अशी लोकसभेमध्ये वातावरण निर्मिती आहे. म्हणजे आघाडीचं म्हणजे आता विशाल पाटलांचं जवळपास नाव निश्चित होत आलंय काँग्रेस. आता काँग्रेसची आघाडी होती पण त्या आघाडीमध्ये बसपा काय नाही आहे. बर, त्यामुळं आम्ही बसपाच्या वतीनं सांगली लोकसभेला उमेदवार उभा करतोय आणि निवडणूक जिंकण्याच्या तयारीनं आम्ही या लोकसभे मतदारसंघामध्ये सांगलीच्या उतरतोय आणि बसपाचा उमेदवार जिंकला अशी मला खात्री आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही जे हे आहेत युती आणि आघाडी आहे त्यांना तुमचा विरोध असणार आहे? आणि महायुती आणि महाविकास आघाडी ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. आणि आंबेडकरी चळवळीतले जे घटक पक्ष जे आहेत त्या सर्व आंबेडकरी चळवळीचे घटक पक्षांना सामाजिक, राजकीय आणि क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्व मान्यवरांना मी अशी विनंती करू शकतो की आता वंचित आघाडी बरोबर तर महाविकास आघाडीची बोलणी चालू वंचित आहे. आघाडीची महाविकास आघाडीबरोबर बोलणी चालू असली तरी सुद्धा त्यांना पाहिजे त्या प्रमाणामध्ये हे लोक उमेदवारी जाहीर करतील असं वाटत नाही. 1-2 जागेवरती नुसतं त्यांना जागा देतील आणि संपूर्ण आंबेडकरी समाजाचं मतदान ते पदरात पाडून घेतील आणि 2 जागा देऊन ते बी निवडून आणतील की नाही याची गॅरंटी वाटत नाही. महाविकास आघाडी आंबेडकरी चळवळीतील जे पक्ष आहेत त्यांना सन्मानाने जागा देत नाही असा तुमचा आरोप आहे किंवा 1-2 जागांवर बोलवून 100% आंबेडकरी चळवळीचा या शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल किंवा BJP असेल मताच्या राजकारणासाठी फक्त ह्या लोकांचा वापर करून घेतला जातो. त्यामुळं या लोकांनी आंबेडकरी चळवळीच्या राजकीय पक्षांनी आणि सामाजिक संघटनेनं राष्ट्रीय पक्ष बहीण मायावती यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन निवडणूक लढवावी आणि बहीण मायावतीला या देशाचे पंतप्रधान करावे तरच या बाबासाहेबांचं संविधानच्या पद्धतीनं हे राज्य चालेल आणि संविधानाच्या पद्धतीनं जे काय हक्क अधिकार बाबासाहेबांनी संविधानामध्ये दिलेले आहेत शेतकरी असेल, कष्टकरी असेल, बेरोजगार असेल, शिक्षण असेल या लोकांसाठी जे संविधानामध्ये हक्काधिकार आहेत ते पुरेपूर राबविले जातील आणि ते फक्त आंबेडकरी चळवळीतील बहीण मायावती जर पंतप्रधान झाले तरच होतील. अन्यथा पुन्हा एकदा या देशामध्ये संविधान धोक्यात आहे आणि भाजप जर सत्तेत आले तर संविधान जाऊन पुन्हा मनुस्मृतीचं राज्य येईल असे शक्यता आहे. आणि ते न व्हायचं असेल तर सर्वांनी एकत्र येऊन
हे सरकार पहिल्यांदा मनोवादी विचाराचं सरकार घालवलं पाहिजे आणि संविधानिक विचाराचं सरकार या देशामध्ये आणलं तरच लोकांचं कल्याण होईल, अन्यथा या देशाची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. कासेगाववरून आलाय काय आता लोकसभेची निवडणूक लागते, जवळ झाली निवडणूक लोकसभेची, काय वाटतंय देशामध्ये? काय मोदीच येणार. मोदीच येणार का? मोदीच येणार का वाटतंय? अहो काय अन्नधान्य ते सगळं तिने दिलंय फ्री आता. अच्छा, म्हणजे रेशन वगैरे ही फ्री दिले दिलंय. आणि हप्ता प्रधानमंत्री किसान योजनेचा हप्ता पीएम किसानचे पैसे वगैरे पण येतात. ती बी येते आता. अच्छा, म्हणजे ह्या मुद्द्यांच्या अनुषंगाने तुम्ही मतदान करणार आणि तेच येतील वाटतंय तुम्हाला? असं वाटतंय. आम्ही म्हणणार सगळं. तुम्ही कोणच्या होत? आम्ही इथलंच आहे. हो, आमचा चॅनल आहे स्पेशल गोष्ट. लोकसभेबाबत लोकांना काय वाटतंय ते आम्ही फक्त जाणून घेतो. बरोबर. असं तुम्ही काय पानाचं वाटतं हे आहे तुमचं? आमचा पानमळ आहे, शेतकरी आम्ही. सगळे बाजार करता तुम्ही? नाही काय बाजार आपण आलोय आपलं मजे नाही. आणि कासेगावच्या बाजार असतो. तुम्ही आता बरेच वर्ष झालं राजकारण बघताय, काय फरक वाटतोय का पहिल्याचं ना आताचं राजकारण? पहिल्याचं ना आता फरक आहे. काय फरक आहे? अहो हेच की किसान योजना, पुन्हा हे अन्नधान्य. पहिलं काय नव्हतं असं वाटतंय तुम्हाला? काय दिलं काही काय नाव बाबा तुमचं? माझं नाव बशीर अब्बास तांबोळी. बरं, कांद्या बटाट्याचं तुमचं हे वाटतं किती वर्ष झालं आहे? हे जवळजवळ 35-40 वर्ष झाली की. बरीच वर्ष झाली. मग बाजार वगैरे करता तुम्ही? सगळे बाजार करतो. काय सांगली लोकसभेत काय होईल वाटते? काय सगळे उलटा पालत होणार. उलटा पालत होणार? काय उलटा पालत होईल? युती सरकार येणार, ही काँग्रेसचं येणार सगळं. म्हणजे आता 2 टर्म झाले तर भाजपचा खासदार आहे ती, पुन्हा भाजपचा निवडून येणार नाही येणार, खासदार येणार नाही. का असं का वाटतंय? नाही काय केलं नाही इकडे, कवा बागात फिरला बी नाही. संजय पाटील कवा इकडे फिरलीच नाही. आणि काय संपर्क प्रगती काय इकडे केली नाही. त्यामुळे काँग्रेसचा खासदार येणार. मी मंदा माळी कडेगाव मधून आहे. अच्छा, म्हणजे इथल्याच आहात? हा, इथलीच आहे मी. बरं, काय वाटतंय आता एक महिला म्हणून या लोकसभा निवडणुकीकडे कसं पाहताय तुम्ही, सरकारच्या कामाकडे वगैरे? आहे बऱ्यापैकी आहे काम तसं त्यांचं पण. बर, म्हणजे आता काय काय जण म्हणतात की महागाई वाढली किंवा काय? हा, महागाई पण वाढलीच आहे, पण सुविधा पण केल्या ना लोकांना. काही आपले जे मोदी आहेत त्यांनी. सांगलीचे खासदार कोण आहे माहित आहेत का तुम्हाला? नाही, आता आठवत नाही काय आहेत. बर, आता कुठल्या पक्षाचे निवडून यावे वाटते तुम्हाला? सांगलीत खासदार कुठल्या पक्षाचा व्हावं वाटतंय? सांगलीमध्ये का? आमचे म्हणजे तसं आम्हाला इथे कडेपूरमध्ये आमचे संग्राम भाऊच येणार निवडून. अच्छा, म्हणजे पृथ्वीराज बाबा देशमुख हे लोकसभेला इच्छुक आहेत? हो, तेच होणार, 100% तेच होणार आमदार आता यावर्षी. खासदार? खासदार. बर, का ते का होतील वाटते तुम्हाला? त्यांचं काम पण तसं आहे, ते गरिबांचं म्हणजे मनातलं ओळखतात सगळ्या गोष्टी त्या. हां, मी आता 30 वर्ष झालं म्हणजे नांदायला आलेलं आहे कडेगावमध्ये. तेव्हापासून बघते मी, म्हणजे त्यांची जी काही काम करण्याची जी काही म्हणजे आहे छान आहे तशी. मला उमेदवारी मिळेल त्यांना? 100% मिळणार, 100% मिळणार. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? संतोष मुसळे विटा. बर, किती वर्ष झालं बाजार करताय? बाजारात 26 वर्ष आले करतोय. होय, कडेगावात पण मागच्या बऱ्याच वर्षांपासून? कडेगावात पण मागच्या बऱ्याच वर्षापासून करतोय. आता ही लोकसभेची निवडणूक अगदी टप्प्यात आले, एकदम जवळ आले, तर काय होईल वाटते तुम्हाला सांगली लोकसभेत? सांगली लोकसभेत तर माझा वैयक्तिक असा अंदाज आहे, भाजपची सीट येणार. का असं का वाटते तुम्हाला? मोदींचा वाढता प्रभाव किंवा त्यांच्या कार्यशैली, त्यांच्या कार्यकाराची पद्धत, लोकांच्या पर्यंत जनतेसमोर त्यांनी केलेली कामं दिसतात त्याच्यामुळं. मग आता जे खासदार आहेत त्यांचं काम कसं आहे? त्यांचं पण काम चांगलं आहे. ते मोदींच्या खासदारांचं काम हे लोकसभेतून होत असते, त्याच्यामुळे ते मोदी थ्रूच होत आहे. त्याच्यामुळे लोकांच्या पर्यंत ती कामं पोचली काय आणि मोदी पोचले काय? तुम्हाला तर भाजपचं काम आवडतंय, तर कुठले मुद्दे तुम्हाला आवडत आहेत की त्यामुळे तुम्हाला भाजप पक्ष आवडतोय? भाजपची सगळीच कामं आहेत. राम मंदिरचा मुद्दा चांगला केला, 370 कलम त्यांनी हे केलं. आता आतंकवादी हमले होत नाहीत. ह्या सगळ्या मोदींची विदेश नीती चांगली आहे. आता परवा त्या आपल्या मुस्लिम ह्याच्यातून देशातून आपले 7 नौदल अधिकारी त्यांनी सोडवून आणले. फाशीची शिक्षा झाली होती त्यांना. आंतरराष्ट्रीय स्तरावर पण दबदबा चांगला मोठा वाढलेला आहे.
आता पाकिस्तान सध्या पण आता काही लोक म्हणतात महागाई वाढली किंवा देशात धार्मिक उन्मादाचं वातावरण पण भाजप धार्मिक उन्मादाचं वातावरण आता कुठेच दिसत नाही बघा. तुम्ही युपी मध्ये मागच्या 10 वर्षातले दंगे काढा आणि आत्ताचा दंगा काढा, कुठे दिसतो तुम्हाला युपी मध्ये दंगा? महाराष्ट्रामध्ये तरी तुम्हाला कुठे दंगे दिसतात? दंग्यांचं प्रमाण कमी आलंय. हा, आता महागाईच्या बाबतीत बोलले तर सुधारणा करत असताना थोडीफार महागाई झाली असेल ना. सुधारणा करायच्या वेळेला महागाई झाली असेल, टॅक्स वाढले असतील किंवा नवीन योजना टॅक्स मार्फत राबवल्या जातील, त्या रिटर्न असतील काहीतरी, लोकांच्यापर्यंत तळागाळापर्यंत पोहोचतोच तर काही गोष्टींना उशीर लागतो. एकंदरीत भाजपचं काम चांगलं आहे, भाजपच्या सीटा येतील असं हा जास्तीत जास्त असा माझा वैयक्तिक तर अंदाज आहे. बाबा नमस्कार, काय नाव तुमचं? जयवंत पवार. तुमचं हे कशाचं हे आहे व्यवसाय? टोबॅकोचा आहे. बरं, किती वर्षापासून आहे? तिसरी पिढी आमची. तिसरी पिढी आहे, म्हणजे लय वर्ष झालं आहे. तर मला सांगा बाबा, आता ही लोकसभेची निवडणूक एकदम जवळ आली, कधी आचारसंहिता लागेल? पुढल्या महिन्यात आचारसंहिता लागणार. हो, याच महिन्यात लागेल. आता आज 1 मार्च आहे. काय होईल वाटते तुम्हाला एकंदरीत? ईव्हीएम जर वापर केला ना तर काँग्रेस आघाडीची शाश्वत नाही. ईव्हीएम जर कॅन्सल झालं तर मग आघाडी यशस्वी होणार, भाजप पडणार. ईव्हीएम वर शंका आहे तुमची? फार मोठी शंका आहे. बरं, का हो? बटन दाबलं की कमळाला शिक्का उठते. बर, त्यामुळं प्रामाणिक जर लोकांची इच्छा असली महाविकास आघाडी यायला पाहिजे तर ते घडणार का? आता बटन दाबली ती कमळावर जाते. बर, मग बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यावेत असं हा, वाटतंय बॅलेट तुम्हाला? पेपर निवडणुका घेतल्या ना तर घासाई जोरात होणार आणि बाय चान्स जो नशिबान असेल तो पक्ष येणार. बर, आता कसं आहे, ईव्हीएममुळे भाजप आम्ही गृहीत धरले नक्की येणार. ईव्हीएम कॅन्सल झालं ते घासायचं आहे. बरं, मला सांगा बाबा, सांगलीत काय होईल वाटते तुम्हाला? चांगली बदल होणार. सांगलीत बदल होणार होणार. म्हणजे आता 2 टर्म भाजपचे खासदार आहेत आहे, तिथं. हो, 2 यावेळेला बदल होईल वाटते तुम्हाला? नक्की होणार. कुठल्या पक्षाचे होतील खासदार? कसं झालं, आघाडीची जी एकी झाली नाही, हा शरद पवारनं आश्वासन दिले, हा, एकी झाली तर काँग्रेस येणार बर. नक्की 100% आहे. आणि जर ही फटाफटी झाली तर मग म्हणजे आता विशाल पाटलांचं नाव जवळजवळ निश्चित झाले महाविकास आघाडी. निश्चित झालेलं आहे. बर, मग ते निवडून येतील वाटते जर महाविकास आघाडी हा. उमेदवार असतील तर? उमेदवार असतील तर निवडून नक्की येणार. अगदी वाद नाही. निवडून काय वाटते तुम्हाला, किती निवडून येतील? त्याचं कारण काय माहिती आहे का? संजय पाटील, हा, तुम्ही बोलताय आताच असं ऐकाय मिळते आमच्यासारख्या खेड्यातल्या लोकांना. बर, संजय पाटील कोण आहे खासदार आहे, कोण काय केलं, कोणी पाणी आणलं, कोणी काय केलं, गरिबांचं काय कल्याण केलं का, कामं मिळाली का, रोजगार मिळाला का, नोकरवर्गांना नोकरी मिळाली का, हे काहीच घडलं नाही त्यांच्या हातून. सांगलीच्या खासदारांवर तुम्ही नाराज आहे? मग आम्ही म्हणजे जनता नाराज. मी काय, जनता नाराज. मी आपलं मत माझं मांडलं. म्हणजे तुम्ही बऱ्याच लोकांशी ज्यावेळेला बोलता त्यावेळेला तुमच्या लक्षात आलं असेल की लोक नाराज आहेत. नाराज आहे, 100% नाराज आहे. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला वाटते बदल होईल सांगली? नक्की अगदी वाद नाही. नमस्कार, काय नाव तुमचं? नमस्कार, मी विजय भोसले कडेगाव, सैनिक संघटना तालुका अध्यक्ष. बाजारला आलाय वाटतं आता? हो. बरं, काय एक तुम्ही माजी सैनिक आहात, तर काय वाटतंय आता लोकसभेची निवडणूक कधी जाहीर होईल, आचारसंहिता लागेल, काय एकंदरीत वाटते तुम्हाला? आचारसंहिता लागलेली जमा आहे, फक्त मिलीजुली सरकार आहे सगळी. बर, विरोधात कोण? काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना. सरकारमध्ये कोण आहे? हे 4 आहेत का नाही? का नाहीत? आहेत ना, मग काय अडचण आहे आपल्याला? तुमचं मत काय याबद्दल की बाबा हे सरकार जी तोडफोड झाली आता या मधल्या दरम्यानच्या काळामध्ये 2 पक्ष उभे फूट पडली त्याच्यात, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? 2 फूट पडले नाही, ही ईडी यासाठी आमचा जरांगे पाटील मराठा, मी मराठा समाजाचा आहे. अशोक चव्हाण गेले, अजितदादा 7,000 वोटा काढला यांनी बाहेर. त्यांचं काय का, धुतलेल्या तांदळातनं म्हणजे वॉशिंग मशीन साफून गेले. सत्ता पाहिजे म्हणतायत ते. कुणाला सत्ता पाहिजे? हा, लाल दिव्याची गाडी पाहिजे. हा, त्यांचं बरोबर आहे. ते कर्मचारी आहेत ना, म्हणजे रोजगार करणार ते रोजची माणसं आहेत ते. जनतेचा काय होईल वाटते तुम्हाला? सैनिक संघटना आमची येणार, सैनिक संघटना आमचा उमेदवार आहे पांडुरंग पाटील साहेब. बर, इथं सांगली लोकसभेत? हा, लोकसभेत. आणि कडेगाव तालुक्यात मी 50,000 मतं किती देणार त्यांना? 50,000 कडेगाव तालुक्यातून 50,000चं मत देणार. कुणी काही बोल द्यावी, माझा कडेगाव तालुका. बरं, आता जे खासदार आहेत सांगलीचे, हा. त्यांच्या कामगिरीबद्दल तुमचं काय मत? कडेगाव तालुक्यात किती वेळ आले? एकदा चालते, फक्त पर्सनल कामानिमित्त चालते, पर्सनल व्हिजिट द्यायला. बर, त्यानंतर आले का त्यांना विचारा. त्यांच्या कशी आहे कामगिरी, कशी आहे एकंदरीत? 0/0. बर, मग आता काय 0/0. बर, काही अजून बघितली पण नाही आम्ही त्यास. बर, अजून कुठेही तिकडे टीव्हीत दिसते तेवढं. काय होईल वाटतं यावेळेला? ते आता सांगता येत नाही काय. तुमचं काय मत आहे? बोला. निवडणूक आल्याजवळ काय होईल आता यावेळेला? हा? नाही, ती येत नाही. येत नाही.
म्हणजे मी बोललो, मी संघटनेचा कार्यकर्ता आहे म्हणून बोललो, मी सैनिक संघटनेचा अध्यक्ष असल्यामुळे मी बोललो. आता हा माणूस कुंभार समाजाचा, मी त्यांना बोलवलं का? म्हणजे एकंदरीत विद्यमान खासदारांवर नाराज आहे, काँग्रेसवरती नाराज आहे. त्यांना पर्याय काँग्रेसचा आहेच की. मग कोण काँग्रेसचा पर्याय? काँग्रेसचा पर्याय काय? तो तर कधी आला आमच्याकडं? विचार पडले बाबा, कधी आला आमच्याकडे? काँग्रेसवरती पण नाराज आहे तुम्ही? हो, आमचा सैनिक संघटना उभं करणार आम्ही यावेळेस. तुमचा स्वतंत्र उमेदवार असणार आणि तुम्हाला वाटते ते निवडून येतील? निवडून आणणारच. ठीक आहे, तुम्हाला विश्वास वाटतो? तालुक्यातला आमचा माझे सैनिक, मला माहित आहे की फौजीला संघ, छोटी फौजी आणि फौजीचा परिवार आणि हे जे बाजार कुडा उभा राहिले साईडला, हे आम्हाला मदत करणार. कारण त्यांना माहिती आहे आम्ही काय 2 नंबर, आमच्याकडे काय नाही. आमच्याकडे SIT लावा, IT लावा, काय ती ED लावा, CD लावा, आम्हाला काही फरक पडत नाही. आमचा बी एकी बी आहे, आम्हाला काय अडचण आहे तेव्हा. हो का सुरू केलं आता? नाही झाला निघाला वाटतं. काय काय घेतले? काय भाजी काय निवडणूक जवळ आली आता 2024 ची लोकसभेची, तर काय होईल वाटतंय तुम्हाला? काय आता हे जनतेकडे कोणी बघत नाही. जनता ही फार कष्ट करून उपासमारी पाळलेली आहे. कारण जे सरकार सत्तेवर येते, जे आमदार खासदार सत्तेवर जातात, ते 5 वर्ष काय पाठीमागं फिरून बघत नाहीत. याचा अर्थ असा की माळ समजता, माळ बाईच्या गळ्यातली माळ, काळ्या मण्याची माळ, त्या मळ्याच्या मण्यात ओवळा गेला तो आमदार खासदार, म्हणजे तो मागं बघत नाही. त्यांना साथ द्यायची, कारण त्याची संपली. तो वर्षच ते पोर गेला. गरीबाला काय नाही. अहो तुम्हाला आम्ही साथ दिली, पण तुम्ही जरा आमच्या मागं फिरून बघा. सत्तेचा वापर करा, गैरवापर करू नका. पैसा हा राहत नाही. मरावे पण कीर्ती उरावे. जो बी कोणी सत्तेवर येईल त्यानं अमर होऊन जावं, चांगलं काम करावं, चांगलं काम करावं, मागं कीर्ती राहावी त्याची, त्याचं नाव राहावं, त्याच्या पिढीला तोच गंध आहे. म्हणजे आताचं जे एकंदरीत राजकारण चाललंय ते पाहून तुम्ही निराश आहात? हो, करेक्ट. हे पूर्वीचं राजकारण असं नव्हतं? नाही होतं, पण कमी प्रमाणात. हे आता हे भ्रष्टाचार वाढत चालला. खिशात 2 नोटा घातले की काम क्लिअर. हा भ्रष्टाचार थांबत नाही कुठल्याही सरकारला. सांगली लोकसभेत काय होईल वाटते बाबा तुम्हाला? सांगलीत आता लोकसभेत परिस्थिती अशी आहे तर काही सांगू शकत नाही. पब्लिसिटी मॅटर आहे हे पब्लिसिटी मॅटर. आता तुम्हाला सांगतो, मोदीच्या वेळेला काय झालं, लोकांना काय समज होती, लोक भुलली. काँग्रेसला ढकलून दिलं पाहिजे, मोदीला साथ दिली, मोदी निवडून आले. पुन्हा येतील का? नाही, आता येऊ शकत नाही. काय येणार नाही वाटतं तुम्हाला? येणार नाही म्हणजे आता सर्वसाधारण वयाच्या प्रमाणे त्यांची कपॅसिटी राहणार आहे ते पुन्हा उभा राहू दे की. आले तर आनंदच आहे ना. आपल्याला तर कुठलंही सरकार असो, पण जनतेकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यांचं लक्ष आहे वाटतंय का तुम्हाला? मोदींचं हाय लक्ष. पण आता एक उतरतं वय लागलं. याचा अर्थ असा, आता नवीन कुणाला संधी भेटावी? नवीन संधी जमानाला चांगल्या कार्यकर्त्याला भेटावी, त्यानं ती निघावी, बाकी काही नाही. आता मोदी, आता हे वय झालं, सर्वसाधारण वय झालं म्हणजे आता हे दुसऱ्याला बी चान्स पाहिजे ना. राहुल गांधी तरुण आहेत, ते व्हावेत वाटते का तुम्हाला देशाचे पंतप्रधान? राहुल गांधींचं नाही. मग आता दुसरा अजून कोण? राहुल गांधी आता नाही होऊ शकत. कारण काय, हे पब्लिसिटी मॅटर मध्ये त्यांनी घाण केली. म्हणजे काय, नाचणं, हे करणं, ते करणं. जेवढं नेहरूला, इंदिरा गांधीला, सोनिया गांधीला जेवढं तेवढं त्याला जमत नाही. नमस्कार, काय नाव तुमचं? अभिमन्यू वरुडे. हे तुमचं मेडिकल? हो. मला सांगा, या सांगली लोकसभा मतदारसंघातील नेमक्या समस्या काय की ज्या प्रामुख्याने येथील लोकप्रतिनिधींनी म्हणजे खासदारांनी सोडवायला पाहिजेत किंवा आतापर्यंत सोडवल्यात का त्या समस्या? म्हणजे हे जे राष्ट्रीय महामार्ग आहे, म्हणजे कराडवरून पुलूस मार्गे तासगाव मार्गे जाणारा एक राष्ट्रीय महामार्ग आणि हा कराड विजापूर म्हणजे विटा मार्गे जाणारा महामार्ग, तर त्या पलीकडच्या रस्त्याचं तर काम मध्ये आधी झालेलं नाही. 5व्या महिन्यात तिकडे अपूर्ण आहे. आणि इकडं सुरली घाटाचं जे आहे ते सुरली घाटाचं चौपदरीकरणाची मागणी आहे. शिवाय रेणावे घाटाचं सुद्धा घाटाचं रुंदीकरण व्हावं ही पण मागणी आहे. आणि हे प्रश्न केंद्राच्या अंतर्गत आहेत, तर हे रस्ते चांगल्या प्रकारे झाले पाहिजेत. हे रस्त्याचे जे घाटाचं जे आहे ते रुंदीकरण झालं पाहिजे व्यवस्थित. त्यामुळे लोकांना व्यवस्थित
व्यवस्थित जाता येईल. आता काय होते, आता सगळं जाते घाटामध्ये वाहनं एकदम स्लो जातात. त्यामुळं कुठल्याही व्यक्तीला कराडला पोहोचायला जे पूर्वी जेवढा वेळ लागत होता तेवढा नवीन रस्ता झाला सुद्धा तेवढाच वेळ लागतोय. का लागतोय तर या घाटामुळं. तर घाट जर मोठा केला, 4 पदरी केला, हा रोड 4 पदरी आहे, घाटाचा सुद्धा रोड 4 पदरी का पाहिजे तर भविष्यातल्या ट्रॅफिकच्या वाढत्या संख्येचा विचार घेऊन, वाहनांच्या वाढत्या संख्येचा विचार घेऊन आपल्याला हा 4 पदरी रोड मंजूर करणे आणि हे सर्व खासदारांच्या हातात असतं. म्हणजे हे राष्ट्रीय महामार्ग आहे ते केंद्राच्या अंतर्गत असल्यामुळं हा प्रश्न त्यांचा आहे, त्यांनी त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. हा मूलभूत प्रश्न आहे. अजूनही समस्या भरपूर आहेत. म्हणजे जरी म्हटले असते की महामार्गाचं काम झालंय असं जरी म्हणत असले तरी पण त्यातील बरेचसे अजून त्रुटी आहेत. अजून त्या नागस घाटाचं सुद्धा काम अपूर्ण आहे. तिथं खून दरोडेखोर रात्री म्हणजे त्या घाटात काल परवा उपोषणाला पण काही जण बसले. हो, ते आमची तीच मागणी आहे. आमच्या पाणी संघर्ष समितीच्या सर्व सदस्यांची तीच मागणी आहे की हे रस्ते पहिले चांगले व्हावेत, आमच्या मागण्या पूर्ण व्हावेत. आमच्या मागण्याकडे कोण लक्ष घालेल, आता घालेल किंवा आता निदान काय प्रयत्न करेल, परत भविष्यात जे काय होतं आम्ही त्यांच्या मागे उभं राहू ना. आमचे संघर्ष समिती हे जे मूलभूत प्रश्न जे सोडवतील त्यांच्या पाठीमागे तुम्ही. प्रश्न काय की यंदा दुष्काळ आहे तुम्हाला दिसतेच, आणि दुष्काळात ह्या कोयनेचं जे पाणी आहे ते टेंबूचं जे आवर्तन आहे ते आमच्या कडेगाव, निर्ली, आपशिंग, कोथावडं ह्या भागातच मिळत नाही. म्हणजे त्याला म्हणतात ना टेंबू उशा, आपलं टेंबू उशाला आणि कोरड घशाला. तर हा टेंबू जवळच आहे परंतु हा भाग पूर्ण असा कोरडा राहतोय आणि इथं आवर्तन व्यवस्थित वेळेवर सुटत नाही. आणि शेतकऱ्यांना सारखं आंदोलन, सारखे लेखीपत्र, मागणीपत्र किंवा आंदोलन असं सारखं करावं लागतं. तर हे बंद झालं पाहिजे. तर टेंबूचं आवर्तन शेतकऱ्यांना पाहिजे तसं प्यायला पाणी, शेतीला पाणी व्यवस्थित मिळालं पाहिजे. आणि ह्या पण प्रश्नाकडे, मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष होतंय. आणि जे उभा राहणार आहेत खासदार म्हणून त्यांनी ह्या प्रश्नाकडे जर दुर्लक्ष करून नाही केलं किंवा लोकांच्या समस्या मूलभूत ह्या प्रश्नांकडे त्यांनी प्रामुख्याने लक्ष द्यायला पाहिजे. त्या प्रश्नाकडे लक्ष दिले सगळेच पाठीशी उभे राहतील.